दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना आणि मालवण नगर परिषद, महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना यांच्यातर्फे सागरी जलतरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। नाशिक रोड येथील राजमाता जिजाऊ तरण तलाव येथील 70 मुलं-मुली 1 किलोमीटर ते 10 किलोमीटर स्पर्धेत सहभागी होऊन त्यांनी यशस्वीरित्या ही स्पर्धा पूर्ण केली। यात विशेष म्हणजे पत्रकार प्रशांत जेजूरकर यांची कन्या योगेश्वरी प्रशांत जेजूरकर हिने सागरी जलतरण स्पर्धेत 10 किलोमीटर यशस्वीरित्या पूर्ण करून घवघवीत यश मिळवले। या स्पर्धेमध्ये 10 किलोमीटर आलोक जाधव प्रथम, 5 किलोमीटर अर्चित मांडवकर 7वा, 5 किलोमीटर तन्मय देवधर 8वा, 3 किलोमीटर आसावरी निरगुडे द्वितीय, 2 किलोमीटर ध्रुव धामणे 9वा, 1 किलोमीटर फिन स्विमिंग निधी कोडवणी प्रथम, कार्तिक काकड तृतीय, आयुषी देवधर चौथी, निनाद उगले 5वा तर महेश्वर गवस 8वा, 2 किलोमीटर फिन स्विमिंग रोशन गवारी तृतीय, 500 मीटर अंकिता सुनीराज 8वी, 3 किलोमीटर ओबी सहाने द्वितीय, 3 किलोमीटर आत्मजा सहाने तृतीय, 10 किलोमीटर जोगेश्वरी जेजूरकर 6वी तर 10 किलोमीटर प्रवीण चिखले 8 नंबरवर। अशा पद्धतीने या स्पर्धकांनी यश कमावले आणि ही स्पर्धा जिंकली। या सर्व स्पर्धकांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांचे उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल पगारे तसेच एपीआय वायकर अय्यर, राजमाता जिजाऊ तरण तलाव व्यवस्थापिका माया जगताप, हरी सोनकांबळे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। सिंधुदुर्ग मालवण येथे झालेल्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेमध्ये ही 13वी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा होती। तेथे आपल्या नाशिक रोड येथील नाशिक महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ जलतरण तलाव येथील 76 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। त्याच्यामध्ये 5 वर्षापासून 55 वयोगटापर्यंत सर्वांनीच सहभाग नोंदवला आणि सर्वांनी ही जलतरण स्पर्धा यशस्वीरित्या पार केली। आपल्या नाशिकचे नाव सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाव कोरले गेले, कारण सर्वात संख्या जी होती ती नाशिक रोडची 76 मुलांची संख्या होती। त्याच्यामुळे आपलं नाशिक रोडचं नाव खरोखरच सर्व मुलांनी उज्ज्वल केलं आणि आज आपल्या नाशिक रोड जलतरण तलावावरती आपण या सर्व बालगोपाळांना एक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं। त्याचं कारण म्हणजे की इथून पुढे मुलांना त्याच्यातून प्रोत्साहन मिळावं, अनेक विद्यार्थी घडावे, चांगल्या चांगल्या स्पर्धा खेळाव्यात आणि आपल्या नाशिकचे नाव आपल्या देशातच नव्हे तर बाहेर देशात सुद्धा नावलौकिक व्हावे, असे माझे नेहमीच प्रयत्न असतात आणि असेच नेहमी प्रयत्न राहील अशी मी तरण तलावाच्या वतीने ग्वाही देते। या विद्यार्थ्यांना घडवणारे प्रशिक्षक शंकर मालगुंडी, विकास भडांगे, राजू वायकर, प्रीतम भडांगे, अशोक गवारी, रवींद्र ठाकरे, आशिष सर यांचे योगदान लाभले। यावेळी सर्व पालकांच्या वतीने व्यवस्थापिका माया जगताप, प्रशिक्षक विकास भडांगे, राजू वायकर यांनी मुलांना उत्कृष्टरित्या प्रशिक्षण दिल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।